देवाच्या महिमा असो. ईश्वरी योजनेखाली एक लहान कल्प. हे लहान कल्पा, भिवू नकोस, कारण तुम्हाला ते राज्य द्यावे हे तुमच्या पित्याला बरे वाटले आहे. लूक 12:32. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या लोकांबद्दलच्या प्रवचनात लहानोत हा शब्द वापरला. मत्तेच्या शुभवर्तमानात आपण ते पाहू शकतो. प्रेषित पौलाच्या जीवनात कमीत कमी समजून घेतलेला आणि अनुभवलेला असा उल्लेख करणारा येशूचा सल्ला. पौल म्हणतो की मी प्रेषितांमध्ये सर्वात कनिष्ठ आहे आणि तो सर्व संतांमध्ये सर्वात कनिष्ठ आहे असेही म्हणतो. तरी सुद्धा जर आपण लहान झालो तरच आपण महान होऊ शकतो. देवाच्या राज्यात जो सर्वात लहान आहे तो बाप्तिस्मा करणाऱ्या योहानापेक्षा मोठा आहे. एवढेच नाही तर जर आपण लहान गाढव झालो तर या जगाच्या जीवन प्रवासात आपला प्रभू येशू आपल्यावर बसून राजा म्हणून येतो. जर आपण लहान कल्प म्हटले तर मोठा कल्प देखील असतो हे समजते. जेव्हा आपण देवाचे वचन शिकतो तेव्हा आपला देव मोठ्या कल्पापेक्षा लहान कल्पावर संतुष्ट होतो. इस्रायली लोकांच्या वाळवंटातील प्रवासात कादेश येथील पारांच्या वाळवंटात सर्व इस्रायली लोक मोशे आणि अहरोन विरुद्ध कुरकुर करू लागले. पण अगदी लहान गटात यहोशवा आणि कालेब मोठ्या जमावाशी बोलले. परमेश्वर आमच्यावर प्रसन्न असला तर तो देश आम्हाला देईल. जेव्हा त्यांना ती जमीन देण्यात आली तेव्हा त्यांनी एका लहान गटाप्रमाणे पूर्णपणे परमेश्वराचे अनुसरण केले आहे. कारण आमचा प्रभू म्हणतो की तो मोठा समूह त्या देशात प्रवेश करणार नाही. जरी ते आध्यात्मिकरित्या जगले, कारण ते सर्व एकच आध्यात्मिक मांस खात होते आणि पेय पित होते. त्या आध्यात्मिक खडकाचे तेच आध्यात्मिक पेय जे त्यांच्या मागे लागले, कारण तो खडक ख्रिस्त होता. तरी सुद्धा देव त्या मोठ्या जमावावर प्रसन्न नव्हता म्हणून ते अरण्यात पाडले गेले. हे आपल्या उदाहरणांसाठी असल्याने आपण त्या छोट्या गटात समाविष्ट झाले पाहिजे आणि आपल्या देवाला संतुष्ट केले पाहिजे. आपण नाशाच्या मार्गावर जाणाऱ्या अनेकांमध्ये राहू नये, तर जीवनाचा मार्ग शोधणाऱ्या काही मोजक्या लोकांमध्ये असूया. रुंद व पसरट दारातून आत जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या इतके अयशस्वी होऊ नका, पण चांगल्या लढाईत लढणाऱ्या आणि आत प्रवेश करणाऱ्या मोजक्या लोकांपैकी तुम्ही व्हा. आपण बोलावलेले जास्त नसून निवडलेल्या मोजक्या लोकांमध्ये दिसूया. राण्या, उपपत्नी आणि असंख्य कुमारिका म्हणून नाही, तर येशूच्या कबुतरासारखे निष्कलंक वधू म्हणून बदलतात. परंतु एक तर आपला देव आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्याला त्याचे राज्य देईल. जेव्हा आपण लहान कल्पाचा विचार करतो तेव्हा आपल्याला पुन्हा विचार करावा लागतो की त्यात विशिष्ट गटाच्या कल्पाबद्दल उल्लेख आहे. मेंढरांसाठी आपला जीव देण्यासाठी येशू एक चांगला मेंढपाल म्हणून या जगात आला. संपूर्ण जगापेक्षा मौल्यवान असलेल्या माणसाच्या आत्म्याला सोडवण्यासाठी येशूने खंडणी म्हणून आपले जीवन दिले. अशा प्रकारे त्याने एका गटाच्या लोकांना एकाच मेंढपालाचे आणि एका मेंढपालाचे मेंढरे म्हणून आणले. म्हणून हे कल्प येशूच्या रक्ताने मुक्त झालेले आहेत. येशू त्याच्या मेंढरांना जीवन मिळावे आणि ते अधिक विपुल प्रमाणात मिळावे म्हणून आला. हा उद्देश पूर्ण करण्यासाठी येशू त्यांच्या पुढे चालत होता आणि मेंढरांना त्याच्या गटाचा आवाज ऐकवत होता. ते फक्त येशूचा आवाज ऐकतात आणि त्याचे अनुसरण करतात, कारण त्यांना परक्यांचा आवाज ओळखता येत नाही. म्हणून ते परक्यापासून पळून जातात आणि एकटे येशूच्या मागे जातात, जेणेकरून येशू त्यांना अनंत कालचे जीवन देईल, कारण ते कधीही नष्ट होणार नाहीत. पण आपण नाशासाठी मागे हटणाऱ्यांपैकी नाही, तर अशा मेंढरांच्या गटात जे विश्वास ठेवतात आणि आत्म्याच्या तारणासाठी येशूचे अनुसरण करतात त्यांच्यापैकी आहोत. आपला देव आनंदी होईल. आपण स्वतःला शोधून काढणे आणि आपण या मेंढ्यांच्या गटात आहोत की नाही हे शोधणे आवश्यक आहे. या लहान कल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे आपला देव त्यांच्यावर प्रसन्न करतो. या लहान कल्पाचे वैशिष्ट्य येशूबद्दल असे भाकीत केले आहे की माझे निवडलेले, ज्यांच्यावर माझा जीव संतुष्ट आहे, त्यांचा देव त्यांच्यावर संतुष्ट राहो. आपण वाचतो की ही भविष्यवाणी येशूमध्ये पूर्ण झाली. जेव्हा आपण येशूचा विचार करतो, बाप्तिस्मा घेतल्यानंतर जो त्यासाठी जगला, तो पाण्यातून वर आला
आणि त्याने आपला देव ज्याच्यावर संतुष्ट आहे त्याची साक्ष स्वीकारली. इतकेच नाही तर तो नेहमीच देवाला आवडणाऱ्या गोष्टी करत असल्याचेही त्याला दिसून आले. जेव्हा येशूचे गौरव होते, जो ख्रिस्ती जीवनातील शेवटचा अनुभव असतो, आपला देव पुन्हा म्हणतो की तो येशूवर प्रसन्न आहे. आपणही बाप्तिस्म्याच्या वेळी एक आनंददायी ख्रिस्ती जीवन सुरू करतो. येशूप्रमाणे आपण नेहमी देवाला संतुष्ट करणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजेत. इतकेच नाही तर आपण आपले शरीर देवाला जिवंत, पवित्र, स्वीकार्य यज्ञ म्हणून अर्पण केले पाहिजे, जे एक वाजवी सेवा आहे. या व्यतिरिक्त आपण आपल्या जीवनात चांगले करणे आणि संवाद साधणे विसरू नये, कारण अशा त्यागांनी देव देखील प्रसन्न होतो. शिवाय कारण देवाचे राज्य खाणेपिणे नाही, पण पवित्र आत्म्यामध्ये नीतिमत्व, शांती आणि आनंद आहे. म्हणून ज्याला देवाच्या राज्याचा असा अनुभव आहे, तो ख्रिस्ताची सेवा करतो. तो देवाला स्वीकार्य आणि माणसांना पसंत पडणारा आहे. अशा प्रकारे जर आपण आपल्या जीवनात देवाची सेवा आदराने आणि ईश्वरी भीतीने स्वीकारार्ह पद्धतीने केली तर आपला देव आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्याला असे राज्य देईल जे हलवता येणार नाही. देवाची कृपा मिळवून देवाचे राज्य मिळवण्याचा आपण अधिक विचार करणे आवश्यक आहे. येशू म्हणतो की प्रभू प्रभू म्हणणारा राज्यात प्रवेश करणार नाही, तर जो माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो तोच राज्यात प्रवेश करेल. म्हणून आपण देवाच्या राज्यासाठी आहोत. या जगाच्या आज्ञेचे पालन न करता आपल्या मनाचे नूतनीकरण करून आणि देवाची चांगली, स्वीकार्य आणि परिपूर्ण इच्छा काय आहे हे सिद्ध करून तुम्ही स्वतःचे रूपांतर करा. जसे आपण पौलाने फिस्करांना लिहिलेल्या पत्रात त्याच्या इच्छेच्या सदिच्छेनुसार आणि त्याच्या इच्छेच्या गूढतेनुसार वाचतो. यावरून आपण समजू शकतो की देवाच्या इच्छेनुसार जीवन म्हणजे देवाला संतुष्ट करणारे जीवन. म्हणून ख्रिस्ताचे सेवक म्हणून देवाला संतुष्ट करा. देवाची इच्छा मनापासून पूर्ण करा, कारण येशू देखील नेहमी देवाला संतुष्ट करणाऱ्या गोष्टी करतो. जेव्हा आपण असे म्हणतो तेव्हा आपल्याला कळते की ज्या देवाने त्याला पाठवले आणि त्याचे काम पूर्ण करावे ही त्याची इच्छा आहे. येशू आपल्या शरीरात देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी या जगात आला. म्हणून आपण देवाची इच्छा पूर्ण करूया, जेणेकरून आपल्याला वचन प्राप्त होईल. देवाने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांना जे राज्य देण्याचे वचन दिले आहे त्याचे आपणही वारस बनले पाहिजे. देवावर प्रेम करण्यासाठी आपण त्याच्या आज्ञा स्वीकारल्या पाहिजेत आणि त्या पाळल्या पाहिजेत. म्हणून जे देवाच्या आज्ञा पाळून जगतात ते देवाला संतुष्ट करतात. थोडक्यात, जे देवावर प्रेम करतात तेच देवाचे वचन पाळतात, जे मोजण्याचे माप आहे देवपित्याची इच्छा मनापासून पूर्ण करणे आणि त्याद्वारे देवाला संतुष्ट करणारे जीवन जगणे, जेणेकरून आपल्याला पित्याच्या राज्यात प्रवेश मिळावा. आपल्या प्रभू देवाच्या मदतीने हे आपल्यासाठी शक्य होऊ दे.